नमस्कार. आज जागतिक योग दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनी योगा हा केलाच पाहिजे. व्यायामाचं किती महत्त्व आहे आजच्या जगात हे प्रत्येकाने जाणलं पाहिजे. कारण पूर्वी आपल्याला खूप कष्ट पडायचे. कुठलीच यंत्रणा नव्हती, माणूस वाहन नव्हते, त्यामुळे प्रत्येक माणूस हा चालत जायचा पायी. त्यामुळे त्याचा नकळतच व्यायाम व्हायचा. स्त्रियांचा पण कुठली यंत्रणा नसल्यामुळे सगळं पाटावर वंटा, पाणी काढणे, पाणी उपसणे, सगळं खाली बसून कामं करणे हे सगळं असल्यामुळे तिचा पण व्यायाम व्हायचा. तेव्हा व्यायामाची गरजच नव्हती. पण आजचं युग इतकं बदललं आहे की प्रत्येक व्यक्तीचे फक्त बोटं चालते कॉम्प्युटरवर आणि एकाच ठिकाणी तो बसतो. त्यामुळे त्याला व्यायामाची अत्यंत अत्यंत गरज आहे. जर तुम्हाला तुमचं शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर व्यायाम हा करायलाच हवा. आणि व्यायामाने नुसतं शरीर सुदृढ होत नसून मन पण, माइंड पण, म्हणजे मन पण एकदम सुदृढच होतं, सशक्त होतं, चांगलं होतं. तुमच्या विचारांची दिशा बदलते, तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि माइंड आणि बॉडी हे समतोल राहण्यास मदत होते. तर व्यायाम हा खूप खूप गरजेचा आहे. तर आजची दिवसाचं निमित्त साधून माझी एक छोटीशी कविता आहे योगावर, ऐकूया. योग साधना गुरुकिल्ली निरोगी जीवनाची. योग साधना गुरुकिल्ली निरोगी जीवनाची. स्वस्थ मन स्वस्थ तन निरामय जीवनाची. स्वस्थ मन स्वस्थ तन निरामय जीवनाची. अनुलोम विलोम अन दीर्घ श्वसन. अनुलोम विलोम अन दीर्घ श्वसन. पंचप्राणांचे अन तणावाचे करी निरसन. पंचप्राणांचे अन तणावांचे करी निरसन. कुंभक रेचक उज्जयी नाडी शोधन. कुंभक रेचक उज्जयी नाडी शोधन. प्राणायाम करी हृदय स्पंदनाचे नियमन. प्राणायाम करी हृदय स्पंदनाचे नियमन. दिनक्रमाची सोनेरी रम्य सुप्रभात. खरंच जो रोज व्यायाम करत असेल त्यालाच हे कळेल की सकाळचा दिवस जेव्हा उगवतो तो किती छान वाटतं सकाळी. म्हणजे एकदम उत्साह असतो आपल्या शरीरात. दिनक्रमाची सोनेरी रम्य सुप्रभात. रात्रीस लाभे निद्रा देवीचा वरदहा. रात्रीस लाभे निद्रा देवीचा वरदहा. म्हणजे व्यायाम जर केला तर सकाळची सुप्रभात होणार, सकाळची प्रभात एकदम चांगली होणार आणि रात्री पण छान निवांत झोप येणार. ज्ञानधारणेने लाभे मनास एकाग्रता. ज्ञानधारणेने लागे मनास एकाग्रता. नीलमशी स्फटिकमयी पारदर्शकता. नीलमशी स्फटिकमयी पारदर्शकता. जीवन संध्या परमतत्वाशी ऐक्य साधे. जीवन संध्या परमतत्वाशी ऐक्य साधे. सागराची भव्य विशालता मनास लाभे. सागराची भव्य विशालता मनास लाभे. व्यायामाचे खूप फायदे आहेत. प्रत्येकाने व्यायाम जरूर करावा. माझी कविता आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.